शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे। खरं तर शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटलं की एक मैदान एक नेता असं असायचं, मात्र आता दोन मैदान आणि दोन नेते असणार आहे। त्यामुळे साहजिकच कुठल्या गटाकडे किती गर्दी होते आणि कुठला नेता काय बोलतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्यासोबत मंत्री दीपक केसरकर आहेत। सर, खरं तर शिवसेनेची ओळख म्हणजे दसरा मेळाव्याला एक नेता एक मैदान, आता दोन मैदान दोन नेता जे आहेत, त्यामुळे साहजिकच सगळ्यांची उत्सुकता आहे। एक गोष्ट आहे की हे यावर्षीच झालेलं नाही, गेल्या वर्षी सुद्धा असंच होतं। BKCवर शिवाजी पार्कच्या जवळजवळ तिप्पट गर्दी होती, ही वस्तुस्थिती आहे। आणि शेवटी लोक बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहतात। काँग्रेसच्या विचाराबरोबर राहण्याची किती शिवसैनिकांची मानसिकता आहे हे तपासून बघितलं पाहिजे। केवळ नेत्याला वाईट वाटू नये म्हणून लोक आज जरी हे करत असले तरी मी एकच सांगू इच्छितो की मला स्वतःला माहिती आहे की उद्धव साहेबांना सुद्धा हिंदुत्वाबरोबर म्हणजे मोदी साहेबांबरोबरच जायचं होतं। त्यांच्यातल्याच काही लोकांनी ही बातमी पवारसाहेबांपर्यंत पोहोचवली, हे मी तटकरे यांच्या मुलाखतीमध्ये वाचलं आणि त्या व्यक्तीमुळे हा सगळा गोंधळ झाला। नाहीतर आज शिवसेना अखंड राहिली असती, बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिली असती, हिंदुत्वाच्या विचाराबरोबर राहिली असती आणि ती खऱ्या अर्थाने आज राहिलेली आहे ती शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली। बाळासाहेबांच्या विचारासाठी बंड झालं, हिंदुत्व टिकलं पाहिजे ह्यासाठी वारंवार आग्रह झाला आणि ज्यावेळेला त्याला नकार देण्यात आला त्यावेळेलाच हे घडलेलं आहे। आणि म्हणून आपण केलं तर ते चांगलं आणि दुसऱ्यांनी तेच केलं तर ते वाईट, एवढी भूमिका आता सोडली पाहिजे। आपण महाराष्ट्रासाठी काय करणार हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं पाहिजे। आज सीमोल्लंघनाचा दिवस आहे, आज रावणाच्या दहनाचा दिवस आहे आणि हा रावण हा दारिद्र्याच्या रूपाने, रोगराईच्या रूपाने समाजामध्ये फिरत असतो। ते दूर केलं पाहिजे, महाराष्ट्राला सुखी केलं पाहिजे, तरुणांना रोजगार निर्माण करून दिला पाहिजे, याच्यासाठी हे सीमोल्लंघन झालं पाहिजे। दुसऱ्यावर अटॅक करायचा, त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं, याच्यासाठी सीमोल्लंघन कधीही नव्हतं। बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं हे जाज्वल्य हिंदुत्वाचं सोनं होतं। म्हणून आजसुद्धा वैष्णव मातेचं ज्या दिवशी उत्सव सुरू होतो नवरात्रीचा, त्याला पहिला मान हा शिवसेनेचा असतो। अमरनाथ यात्रा थांबलेली होती, बाळासाहेबांनी सांगितलं अमरनाथ यात्रा एका दिवसात सुरू नाही झाली तर हजला एकही विमान उडणार नाही। याला बाळासाहेब म्हणतात। मला एक दिवस पंतप्रधान करा, मी 370 कलम हटवून दाखवतो, याला बाळासाहेब म्हणतात। 370 कलम कोणी हटवलं? मोदी साहेबांनी हटवलं। खरं तर आज बाळासाहेब असते तर त्यांनी केवढं प्रेम दिलं असतं मोदी साहेबांना, त्यांच्या पाठीवरून हात फिरवला असता, त्यांना भगवा टिळा लावला असता, याला बाळासाहेब म्हणतात आणि याला बाळासाहेबांचे विचार म्हणतात। सर्व मुद्दा एक असा आहे की बाळासाहेबांच्या सभेमध्ये विचारांचं सोनं लुटायचे, वर्षभरामध्ये काय दिशा असली पाहिजे शिवसेनेची हे कार्यकर्त्यांना समोर केलायचं। आता मात्र दोन्ही मंचावरून जे आहे ते एकमेकांवरती आरोप आणि टीका होताना पाहायला मिळते। ही टीका होणार नाही। आमच्या मंचावरून महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणारं मार्गदर्शन हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं होईल। मुंबई ही मराठी माणसाची आहे, मुंबईचं मराठी पण टिकवलं पाहिजे, तर मुंबईचा मराठी मनुष्य मुंबईच्या बाहेर फेकला जाता कामा नये, ही भूमिका शिंदेसाहेबांनी सत्तेवर आणल्यानंतर घेतली आणि ती आता प्रत्यक्षात उतरवली जाणार आहे। मुलांसाठी रोजगार पाहिजे, ह्याच्यासाठी आपल्या मेरीटाईम पॉलिसीमध्ये बदल केला। आज पहिल्या टप्प्यामध्ये जे करार झाले त्याच्यामध्ये JNPTमध्ये इंडस्ट्रियल एरिया करण्याचा सुद्धा करार झालेला आहे। इन्व्हेस्टमेंट हब म्हणून महाराष्ट्राची निवड झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई या 5 जिल्ह्यांवर कॉन्सन्ट्रेशन करण्यात आलेले आहे। 1 ट्रिलियनची इकॉनॉमी ही ह्या भागामधून उभी राहिली। आजपर्यंत टीका होत राहिली, मुंबईतले उद्योग बाहेर नेतात, आता मुंबईला उद्योग येत आहेत। थोडक्यात आजच्या मंचावरून ही ठाकरेंवरती टीका होणार नाही तर विकासावरती जे आहे ते बोललं जाईल असं म्हणायचं। विकासावर 100% बोललं जाईल, परंतु वाईट बोललेलं कधी बाळासाहेबांनी सुद्धा खपवून घेतलं नाही। योग्य जागा ही आपल्या कामाने दाखवून देऊ हे शिंदेसाहेबांनी सांगितलं आणि ते करून दाखवलं। नेहमी करून दाखवलं म्हणणारे काय करत नाहीत। 12 वर्ष साध्या बिल्डरना नोटिसा गेल्या नाहीत, त्या नोटिसा आता जायला सुरुवात झाली। गरिबांना त्यांची भाडी मिळायला लागली। रस्त्यावर आलेल्या त्या मराठी माणसाच्या मनामध्ये नवीन ऊर्जा जागृत झाली की मला माझ्या हक्काचं घर मुंबईमध्ये मिळणार आहे आणि ही मुंबई ही वैभवशाली मुंबई होणार आहे आणि ते बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि ते आम्ही पुरं करून दाखवू। दोन्ही गटाचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त मैदान भरायचं, जास्तीत जास्त लोक जे आहेत ते आपल्याकडे आहेत असं दाखवायचं। किती शिंदे गटाचं टार्गेट काय आहे, तुमच्याकडे किती लोक येणार आहेत?
हे बघा, आम्ही असं काही टार्गेट निश्चित केलेलं नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विकासाची नवीन लाट निर्माण झालेली आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरातून सर्व कार्यकर्ते, शिवसैनिक हे आझाद मैदानावर येतील आणि आझाद मैदानाच्या स्टेजवर ज्याला तुम्ही उभे राहाल त्याला समोर मुंबई महानगरपालिका असेल, ज्याच्यावर भगवा हा बाळासाहेबांनी फडकवलेला होता आणि ह्याचीचा विसर आज जे स्वतःला शिवसेना म्हणतात त्यांना झालेला आहे की त्यांच्याच एवढ्या सीट असूनसुद्धा बिनशर्त पाठिंबा हा आपल्या मित्रपक्षाने म्हणजे भाजपने आपल्याला दिलेला होता आणि त्याच्यामुळे 5 वर्ष तुमचा महापौर तिथं राहिला, 5 वर्ष सर्व समित्यांचे अध्यक्ष हे शिवसेनेचे राहिले. तुम्ही मात्र हे विसरला, काँग्रेसबरोबर गेला. ही मैत्री विसरायची नसते, ही मैत्री देशाच्या हिताची आहे. आज ज्यावेळेला खलिस्तानवादी कॅनडामध्ये धिंगाडा गाडत होते त्यावेळेला त्यांना चोख उत्तर फक्त पंतप्रधान मोदी साहेबांनी दिलेलं आहे. आज एकाही राष्ट्राची वाकड्या डोळ्याने भारताकडे बघायची हिंमत नाही, ही ताकद मोदी साहेबांनी निर्माण केलेली आहे. आज राम मंदिर जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं की जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मशीद तोडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे. ते राम मंदिरसुद्धा आज मोदी साहेबांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी भव्य असं उभं राहतं आहे. या सगळ्याचं कौतुक निश्चितपणे बाळासाहेबांनी केलं असतं. आज जरी इतर लोक लांब गेलेले असतील तरी त्यांना लवकरच जाणीव होईल की राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व आहे आणि हा हिंदुत्वाचा विचार घेऊन हिंदुस्तान बलवान केला पाहिजे, आपलं राष्ट्र बलवान केलं पाहिजे आणि ते स्वप्न बाळासाहेबांचं होतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी मजबूत महाराष्ट्र असण्याची आवश्यकता आहे. नवा महाराष्ट्र घडवणं हे युती शासनाने ध्येय ठेवलेलं आहे आणि ते करून दाखवत आहेत. सर, पण आज कुठेतरी गर्दीचा फटका बसू शकतो कारण मराठा आंदोलन सुरू आहे. कुठेतरी मराठा समाज हा सरकारवरती नाराज आहे, त्यामुळे अनेक जण पाठ फिरवण्याची शक्यता वाटते. एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायची आहे. बघा, मराठा समाजासाठी आरक्षण कोणी दिलं? युती शासनाने दिलं. ॲक्ट बनवला त्याच्यासाठी. तो हायकोर्टामध्ये टिकला, दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही. म्हणून सगळ्यांची ज्यावेळेला एकत्रित बैठक झाली त्यावेळेला ठरलेलं होतं की क्युरेटिव्ह पिटिशन टाकायचं. क्युरेटिव्ह पिटिशनची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. दरम्यानच्या काळात एक नवीन आंदोलन झालं की त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलं की आम्हाला कुणबी दाखले द्या. त्याच्यावर कमिटी नेमली, त्याची छाननी सुरू आहे. जे मागतात प्रत्येक गोष्ट मराठा समाजाला दिली जाते कारण मराठी समाजाबद्दल आत्मीयता आहे. ते काय त्यांना दाखवण्यासाठी नाही. खऱ्या अर्थाने मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आरक्षण देण्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही ठाम आहोत. पण आज फटका बसू शकेल. हे बघा, फटका बसणं आणि न बसणं हा भागच नसतो. शिवसैनिक कसंही करून येणारच. तो शेवटी शिवसैनिक आहे. तो बाळासाहेबांच्या विचारासाठी आझाद मैदानावर येणार आणि त्याला बघायचं आहे की पुन्हा एकदा भगवा हा त्या महापालिकेवर फडकलेला त्यांना बघायचा आहे. त्यांना तिथं काँग्रेसचा झेंडा नको आहे, तिथं युतीचा भगवाच फडकला पाहिजे ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. थोडक्यात असं म्हणायचं का महापालिका आजच्या सभेचं हे टार्गेट असणार आहे? टार्गेट अजिबात नाही, परंतु योगायोग असा आहे की ज्या ठिकाणी आझाद मैदान आहे त्याच्या समोर महापालिका आहे आणि तिथं अजूनही छत्रपतींचा पुतळा नाही आहे. मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करणार आहे की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला पाहिजे, ज्याच्यामधून लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि महापालिका हे विकासाचं नवीन पर्व घेऊन मुंबई बदलली पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे. अगदी पाहतो आपण महापालिकेवरती भगवा जो आहे तो फडकला पाहिजे. त्याचसोबत आज आम्ही टीका करणार नाही तर विकासावरती बोलू असं दीपक केसरकरांनी म्हटलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन हेमंत कदम सरसुने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.